ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 19. अनाहतनाद. ओव्या आहेत 274 ते 278. कुंडलिनी जगदंबा कशी आहे व तिच्या कार्याचे स्वरूप 6 उपमांमधून स्पष्ट केल्यानंतर ही कुंडलिनी शक्ती हृदयापर्यंत आल्यावर काय होते त्याचे वर्णन ज्ञानदेव करीत आहेत. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया आतो आली, अनुहाताची बोली चावळ येते. हे असो, ती कुंडलिनी हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेने ऐकले हळूमाळू. कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे जाणीव शक्तियुक्त ज्ञान तिच्या बरोबर आले होते त्याने म्हणजे त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या कोंडी, नादचित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी रोखिली ऐसी. घोषाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नादचित्रांची मध्यमारूपी रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. हेची कल्पावे जरी जाणीचे, परी कल्पिते कैसे आणीचे, तरी नेणो काय गाजे तिये ठाई. याची कल्पना करता येईल तर समजून घ्यावे, पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे, तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही. विसरोनी गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणून घुमे. अर्जुना, पण हे तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले. ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. कुंडलिनीचे नाना विशेषणांमधून वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता कुंडलिनीच्या पुढच्या प्रवासाचं वर्णन करत आहेत. प्राणाची व प्रणवाची जन्मभूमी असलेली ती मणिपूर चक्र भेदून हृदयस्थानी अनाहत चक्राच्या स्थानी येते. ज्ञानदेव सांगतात की ती येथे अनाहत शब्दाने बोलू लागते. हृदयाच्या मागे मेरुदंडावर 12 पाकळ्यांनी युक्त असे अनाहत चक्र आहे. कुंडलिनी या स्थानी आल्यावर अनाहत नाद ऐकू येतात. सामान्यतः 2 वस्तूंचा एकमेकांवर आघात झाल्याने नाद उत्पन्न होतो, तो आहत नाद. कुंडलिनी हृदयस्थानी पोचल्यावर नाद ऐकू येतो, तो आघाता वाचून ऐकू येणारा असा अनाहत नाद असतो. त्याला दिव्य नाद किंवा दिव्य संगीत असेही म्हणतात. अशा नाद संगीत श्रवणाने साधक त्यात गुंग होऊन जातो. घुंगरांचा छुमछुम आवाज, शंख, घंटा, बासरी यांचा ध्वनी, नगाऱ्याचा आवाज, मेघाचा गडगडाट अशा विविध नादांवरून अनाहत नादाचे 10 प्रकार मानलेले आहेत. चिननाद, चिंचिननाद, घंटानाद, शंखनाद, तंतुनाद, तालनाद, वेणुनाद, मृदंगनाद, भेरीनाद व 10वा मेघ नावाचा नाद असे दशविध अनाहत नाद ऐकू येतात असं हंसोपनिषदात सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की कुंडलिनी हृदयाशी आल्यावरती अनाहताची बोली बोलते. कोणाला हे नाद साधना काळी ऐकायला येतात तर कोणाला दिवसभर सुद्धा ऐकायला येतात. जीवनातील संकट, दुःख यांचा विसर पाडण्याची ताकद या दिव्य नादात असते. योग साधना, सद्गुरूंवरील प्रेम, भगवंतावरील श्रद्धा यामधून या नादाची अनुभूती येते. असा अनुभव येणे हे पारमार्थिक प्रगतीचे द्योतक असते. कबीर सांगतात, कबीर कवल प्रकाशिया उग्या निर्मल सूर, निस अंधियारी मिट गई बाजे अनाहत नूर. कबीर म्हणतात की सहस्र कमल विकसित झाले व चिदादित्याचा प्रकाश फैलावला. आता अंधारी रात्र संपली. येथे आता अनाहत नाद ऐकू येतो व ब्रह्माचा प्रकाश दिसतो. ज्ञानदेव पुढे सांगतात की बुद्धीची ज्ञानशक्ती ही कुंडलिनीला जडूनच असते. तिला हा नाद ऐकू येतो. हा नाद म्हणजे प्रणवाकृतीने रेखाटलेली नादमय चित्रांची जणू काही रुपडीच असतात. हे नाद कोठे उत्पन्न होतात? नादाचे उगमस्थान परावाणीत असतं. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी अशा वाचेच्या 4 अवस्था असतात. नाभिस्थानी परावाणी, हृदयस्थानी पश्यंती, कंठात मध्यमा व जिभेवर वैखरी वाणी असते.
नाभिस्थानी उमटणारा नाद शब्दरूप घेईपर्यंत या 4 ठिकाणाहून प्रवास करतो. नाद नाभिस्थानी उत्पन्न होतो म्हणून ज्ञानदेव सांगतात की परावाणीत घोषाचे जणू कुंडच असते. तेथे एकसारखा घोष होतच असतो. तेथे हे दशविध नाद असतात. ओंकार जसा 3 रेघा काढून दाखवला जातो तसेच हे नाद म्हणजे जणू नादचित्रेच असतात आणि हे सर्व कल्पनेच्या योगेत जाणावे लागते. पण कुंडलिनी जागृत होते त्यावेळी कल्पना करणारे मनच नसते, कारण ते शून्यात लीन झालेले असते. त्यामुळे तो नादघोष कसा होतो हे मात्र सांगता येत नाही. मूलाधारापासून मणिपूर चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती येते तेव्हा तिने देहातील पृथ्वी तत्व व आपतत्व चाटून पुसून साफ केलेले असतात. पण वायू तत्वाचा नाश झालेला नसतो. त्यामुळे हृदयाकाशात शब्द असतो. त्यामुळे अनाहत नाद ऐकायला येतो असं ज्ञानदेव सांगतात. नंतर हृदयाकाशी शक्तीचे शिवाशी कसे ऐक्य होते ते ज्ञानदेव पुढे सांगतात. तो भाग आपण उद्या पाहू.